मागून सूर्य उगलाय पण आभाळामुळं काही दिसत नाही. तर चला असं मस्त असं बघा किती मोठं तलाव वगैरे आहे ह्या साईडला बी आणि आपल्या समोरच्या साईडला बी आणि मधून गेला रेल्वे ब्रिज. तर असं खूप असं सुंदर वातावरण आहे लोकेशन इथं. तर इथं असं निवांत एकदम कोण नाही आपले जोडीदार वगैरे आले तर तेवढंच आपण मस्तपैकी येत असतो त्यांच्या संग किंवा आपण कधीतरी फिरायला. तर भारी आहे. ह्या साईडला बघा रेल्वेच्या एकदम कोपऱ्यात पाणी आहे. तरी बघायला गेलं तर किती मस्त तलाव आहे. नाही तो माहिती. हां हां. तर आपण आलेलो आहेत आत्ता या ठिकाणी तलावाच्या. असं मस्त असं थंडगार पाणी सकाळ सकाळ. आता इकडून सूर्य उगायला लागलाय पण ढग आल्यामुळं सूर्य काय आता दिसताना सारखे ढग पळत येत. सुंदर असं तलाव आहे. तो तलाव भरपूर असा खोल आहे आणि एकदम रेल्वेच्या रोडसाठी मुरुम नेलेला आहे इथून वाटतंय किंवा खादणीसाठी नेलेला आहे असं काहीतरी आहे इथं. असं खोल तलाव आहे. ब्रिज जर बघायचं असलं तर इकडून एक तलाव आहे आणि ह्याच्या पलीकडे बी एक तलाव आहे आणि त्याच्यामधूनच गेलेला आहे रेल्वे ब्रिज. तर हे पलीकडे पोल दिसतोय तो रेल्वेचा पोल आहे पलीकडचा. आणि ते सकाळ सकाळ मस्त असं पाणी आहे ह्या ठिकाणी. तर मोठा तलाव आहे. इथले काही दगड वगैरे उकरून म्हणजे खडीक्रेशरला वगैरे नेलेले आहेत आणि काही रेल्वेला नेले. तर रेल्वेचा म्हणजे रोड आहे इथं जवळच आपल्या तो मी दाखवतो तुम्हाला. आणि हे मग असं भरपूर मोठा तलाव आहे आणि भरपूर उकारलेला आहे खोली इथं. आणि मग आपण थोडं तोंड हातपाय धुतलं असं फ्रेश झालो सकाळ सकाळ बी. आणि सूर्य उगायचा आहे म्हणजे सकाळ सकाळच मला आज ब्लॉग बनव रोजच काम आहेत आपल्याला. आणि काम रोज असल्यामुळं आपल्याला मग रोजचा व्हिडिओ बनणं म्हणजे अवघडच आहे. मग मला चला आता आपण काय करावं हे व्हिडिओ बनावा इथं. तर इथं सकाळ सकाळ उठल्यावर आम्ही थोडं व्यायामला बी आलतो आणि मग जोडीदार बी आला तो व्यायाम करतोय रेल्वे ब्रिजपाशी. आणि मग मी हे रेल्वे ब्रिजच्या पलीकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो आणि दाखवायचा प्रयत्न करतो. आणि हे पाणी म्हणजे आता यायला इकडं रेल्वे रोडला म्हणजे कसं आहे पावसाळ्यातच भारी वाटतं. अजून 1 महिना ते 1.5 महिना हाय हिरवं किंवा 2 महिने जास्तीत जास्त पाणी राहील. पावसाळ्यात राहिलं आता 1.5 महिना जास्तीत जास्त. आणि मग पाणी संपलं की मग काय सगळं वाळून जातं एकदम कोळ एकदम भागार दिसतं वातावरण. पुन्हा काय इकडे येत नाही पुढं पाऊस. हे आहे रेल्वेच्या ब्रिजवर जायला रोड म्हणजे रोडवरून पलीकडे जायला. आता इथं काय खालून ब्रिज आहे पण त्यातून पाणी वाहतं पाण्यासाठी आहे कारण पलीकडे आहे धरण. धरण म्हणजे छोटंसं तलाव. छोटा म्हणजे लय मोठा आहे तसा म्हणजे आपल्या हिशोबाने. तर हे आहे रेल्वे. तर रेल्वेचा रोड ह्यो चालला इकडे खाली आष्टीकड. ह्या साईडला आपण आत्ता ह्या तलावाकडून आलेलो इथं तलाव. ह्यो तलाव पण मोठा आहे खोदलेलं काम आहे त्याच्यामुळं जास्त खोल आहे आणि भरपूर पाणी आहे. त्याच्यानंतर हे आहे आष्टीकडे जाणारा रोड रेल्वेचा. इथं स्टेशन आहे पुढे गेले की आष्टी जवळ ही डोंगराच्या पुढे गेले की स्टेशन आहे जवळच. आणि ही आहे तलाव इकडे ह्या साईडला. तर भरपूर असं पाणी आहे मस्तपैकी सुंदर. आणि ह्या साईडला जर बघायला गेलं इकडे चालली नगरला रेल्वे. तर बघा असं मस्त सुंदर आहे. ह्या इथं आहे आपली गाडी. आपण आलो तर गाडी सकाळ सकाळ. आणि ते पलीकडे एक लांब झूम केलेलं दिसतं तिथं आहे हॉटेल. हां हे आहे हॉटेल आणि या हॉटेलपासून नका रोड वाहतोय तिथं आहे मेन डांबरी रोड आपल्या गावचा. तर असंच. तर आता तुम्ही सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत असता सकाळ सकाळचा येऊ की पाठीमागून आज सूर्य उगला नाही. आभाळ थोडं जास्तच आहे पण पाऊस थोडा उघडला 2-3 दिवस झाले. आता आपल्याला तुरीला थोडंसं भेटतंय का पाळी वगैरे टाकायची पुन्हा त्याला खत टाकायचं आहे. खत टाकून थोडंसं बघू आता शेतीचं थोडं लक्ष देऊ पाऊस उघडलाय तर. आणि काम तर रोजचे चालूच आहेत आपले. पण मला आज व्हिडिओ बनावं आपल्याला व्हिडिओ तर भरपूर असे बनायचे आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठं ना कुठं आपल्याला बनतच राहावं लागणार आहे. असं वेळ घालून उपयोग नाही कारण वॉच टाईम हा लय मोठा आहे आणि काहीतरी आपल्याला शिकायला बी भेटलं पाहिजे म्हणून आपण एक व्हिडिओ बनवत असतो की नवीन नवीन जागे गेले की एक व्हिडिओ म्हणजे आपल्याला ते बनवता यायला पाहिजेत. आपल्याला चांगल्यापैकी बोलता आलं पाहिजे म्हणून आपण एक नवीन नवीन जागेवर जाऊन शिकत असतो. तरी पाठीमागं पाहिलं तर तलाव पाहिला आपण इकडे रेल्वे पाहिली. आता आपल्याला वर आता पहिलं म्हणजे इलेक्ट्रिक नव्हती सुविधा आता इलेक्ट्रिक केली म्हणजे काय असेल ते माहीत नाही. पण तुम्हाला पोल दाखवतो इलेक्ट्रिक. हे पाठीमागं आपला पोल. आता इलेक्ट्रिक रेल्वे जाणार. तर रेल्वे रुळावर जे आपण थांबलो त्याचं कारण म्हणजे कसं आहे की रेल्वे येते तर 2च टाईम येते. सकाळी माझ्या हिशोबाने सकाळ सकाळी येते 10 वाजता. 10 वाजता एकदा रेल्वे आली सकाळ सकाळ की त्याच्यानंतर पुन्हा 11-12ला जाती वाटते वापस. पुन्हा येत असेल 4-5 वाजता पुन्हा 6 वाजता 7 वाजता असे 2 चक्रा होते जास्त नाही. त्याच्यामुळे ह्या रेल्वेला काय गर्दी नाही. अजून काय बीडपर्यंत कंप्लीट माझ्या हिशोबाने रेल्वे झाली नाही. फक्त आष्टी ते नगर एवढीच रेल्वे झाली. मग खाली आता बीडपर्यंत काम होईल. बीड जिल्ह्याला अजून रेल्वे नाहीच वाटतंय. हेच रेल्वे चाललेली फर्स्ट टाईम रेल्वे. नगरकून म्हणजे इकडून नाशिक अहमदनगर माझ्या हिशोबाने मुंबई ह्या साईडनी जर आपल्याला इकडे बीडकडे जायचं असलं खाली नांदेडकडं तर ह्या साईडनी तरी रेल्वे नाही आपल्या पट्ट्यात. नगर आता आष्टी तालुका इथं जवळचे पाठीमागं 2 किलोमीटरचे ह्या झाडाच्या पलीकडून जसे 2-3 किलोमीटरमध्ये येईनच समजा जास्त नाही. तिथून आष्टी विऱ्याची
आणि रेल्वे झालेली आहे हिथं जी रेल्वे झालेली आहे हिथं आहे आपल्या गावची बाँड्री. म्हणजे इकडं इकडल्या साईडला आष्टी आणि इकडल्या साईडला आपलं गाव. आता हीच बाँड्री असं समजायचं आहे, काही नाही. कारण ही तलाव आमच्या गावातले तलाव आहेत सगळे आणि शेतीच्या नंतर नदी, नदीच्या नंतर गाव. तर जवळचे म्हणजे आष्टी तालुक्यातून आपण एकदम जवळ राहतो. आणि सांगायचं म्हणलं तर हे जे की आष्टी तालुक्यापासून जवळ आहे आमच्या तर गावातूनच, म्हणजे इकडं आष्टी आणि इकडल्या साईडला आष्टी आहे, इकडल्या साईडला आपलं गाव आहे. त्यामुळे ही बाँड्रीची आमची रेल्वेची. तर आष्टी इथून 2-3 किलोमीटर येते किंवा असं मग थोडंसं लांबून जायचं म्हणलं तर 4 किलोमीटरपर्यंत आहे अंतर. इथून 4 किलोमीटर आणि गावापासून 5 किलोमीटर किंवा मग थोडंसं वाकडं तिकडे गेलं तर 8 किलोमीटर बी भरतं रोड ह्याचे हिशोबाने. पण जवळमधून एकदम अंतर जवळ असं वाटतं. तर लय लांब नाही, शेवट आष्टी तालुक्याची आणि आमच्या गावाची. ही आष्टी तालुका आणि मुर्शदपूर ती आष्टी तालुक्यातच येतं समजायचं. आणि त्याच्यानंतर आमचं गाव आहे. म्हणजे पहिलं आष्टी बाँड्री ओलांडली की आमचं गाव आहे. तर भारी वाटतं. रेल्वे आमच्या गावाच्या शेजारी गेली कधी मध्ये आम्ही येत असतो फिरायला, असं नाही का, थोडंसं पोरं असली सुट्टी असली मग चला रेल्वेकडे. इकडं पाणी वगैरे ह्या साईडला पाणी आहे, फिरायला गेलं तर पाठीमागे गेलं तर ह्या साईडला पण पाणी आहे. रेल्वे मस्तपैकी आणि कुठंतरी निवांत वातावरण. तिथं पाठीमागे जर बघायला गेलं इकडे अख्खा म्हणजे माळच सगळा मोकळा हिरवगार. इकडे शेळ्या वगैरे सरत असतात आणि मग शेळ्या वगैरे सरत असतात तर भारी वाटतं. आणि मग यायचं आपलं कधीतरी असंच. गाड्या बी येतात वरून तर मोकळ्या मैदानात. पाऊस पाणी असं थोडं कमी असलं, चिखल होत नाही शक्यतो इकडं, पण भारी वातावरण एकच नंबर आहे. त्याच्या आतमध्ये आपण कुठं ना कुठं जात असतो. आठवड्याला एखादी चक्कर मारायची कुठेतरी जाऊन आणि मग व्हिडिओ बनवून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ दाखवता येतील. तर सध्याला आपला नवीन चॅनेल आहे आणि जास्त नवीन नवीन यूज येत नसतात. कारण काय की यूट्यूबचा तो प्रॉब्लेम आहे, ते काय पाठवणार नाहीत नवीन नवीन. आपण जर फास्ट व्हिडिओ टाकले त्यांनी व्हायरल केला तर मग कसं व्हायचं. त्याच्यामुळे ते काय करणार नाहीत आपल्याला माहिती आहे. सध्याला तरी आपल्याला भरपूर असे व्हिडिओ बनावं लागतील. त्यासाठी आपल्याला आपण बी काम करतो हे दाखवावं लागेल. त्यामुळे सारखे कंटिन्यू व्हिडिओ बनवायचे असतात. तर मग कुठं ना कुठं गेले की आपण एक व्हिडिओ बनवून टाकायचा. तर थोडंसं पहिल्यांदी आपण बनवू बारकाले नंतर भारी गडाचे त्याचे मग कुठं बाहेर फिरायला गेलो त्याचे बी बनवायचे आपल्याला. त्याच्या वाजल्या 7 म्हणजे आपण 6 वाजता चालतो. 7 वाजेपर्यंत इथंच आपण बसलो. थोडीशी शेती बघायची, काही खतबीत टाकायला येतंय का, खतबीत टाकून पाळी बिळी मारता येते का, आणि मग जायचं घरी. घरी लगेच फोन आला की सकाळ आपल्याला दूध आणायचं आहे. चला फोन आलाय तर आपण जाऊ. चला पुढचं येऊ लागेल मला तर रोड आलाय ना. तर हा आहे कच्चा रोड. आता आपण आलो डांब मला हॉटेल होतं. हॉटेलपासून रोड निघतो आणि आता चालत आपण आपल्या शेतात. आता आपल्या समोर शेत आले लगेच.